सूत्र क्रमांक 45. तत अणिमादि प्रादुर्भाव काय संपत तद धर्मामान भिघातश्च. त्यामुळे अणिमादी सिद्धी प्राप्त होऊन शरीर संपत्ती मिळते. तसेच शरीराच्या ठिकाणी असलेल्या धर्माचा पंचमहाभूतांकडून नाश न होण्याचे सामर्थ्य योगाच्या अंगी येते. भूतजय प्राप्त झाला की पातंजली सांगतात की अणिमादी सिद्धी प्राप्त होतात आणि त्यामुळे शरीराला शरीर संपत्ती मिळते. म्हणजे काय होतं तर पंचमहातत्वांमधून शरीराचा जो सतत झीज नाश होत असतो तो सहन करायची ताकद येते, त्याचा त्रास होत नाही आणि शिवाय या 8 सिद्धी प्राप्त होतात. पहिली सिद्धी आहे अणिमा. अणिमा म्हणजे योग्याला अणु एवढं शरीर लहान करता येतं. आपण साप या बाबतीत मोठा तरबेज असतो, तो किती लांब असला हे विधभर जागेमध्ये तो सहज बसू शकतो. आकुंचन करायची त्याच्यात ताकद आहे. तर योग्याला ही सिद्धी प्राप्त होते. महिमा म्हणजे याच्या विरुद्ध शरीर मोठं करता येतं, ही सिद्धी योग्याला साध्य होते. गरिमा, गरिमा म्हणजे योगी त्याला पाहिजे तेव्हा त्याचं शरीर जड करू शकतो. त्याच्या अनेक उदाहरणं आहेत. अगदी आपल्याला रोजचं उदाहरण म्हणजे लहान मुलगा असतो आपला 8-10 वर्षाचा, रस्त्याने जाताना तो काहीतरी हट्ट करतो. आपण तो हट्ट काही पूर्ण मान्य करत नाही, तो फटकल मारून रस्त्यावर बसतो. रोज त्याला तुम्ही सहज उचलून घेता, त्याला किती ओढला तरी तो आपण त्याला घेऊ शकत नाही उचलून, तो जड करतो शरीर, त्याला यायचं नसतं त्याच्या इच्छेविरुद्ध. शरीराला जडत्व आपण आणू शकतो. लघिमा, याच्या विरुद्ध शरीर आपण हलकं करू शकतो. नंतर प्राप्ती, योग्याला अत्यावश्यक गोष्टींची जी काही आवश्यकता असते त्याची त्याला कधी कमतरता पडत नाही, त्याला चरितार्थाची काळजी नसते. गीतेमध्ये सांगितलंय ना, योगक्षेमम वहाम्यम, काही काळजी करू नको, तुझ्या चरितार्थाची जबाबदारी माझ्यावर सोपव, माझं कार्य करत राहा. प्राकाम्य, योगाच्या इच्छा ज्या असतात म्हणजे रोजच्या गरजांव्यतिरिक्त ज्या काही त्याला इच्छा होतात की अमुक कार्य व्हावं, तर ते कार्य आपोआप होतं, त्याला आपोआप सगळीकडे येऊन मदत करतात. अर्थात योगाच्या इच्छा या भौतिक नसतात, सगळ्या असतात त्या आध्यात्मिक असतात. नंतर ईशत्व, योगाला सर्व सृष्टी जी आहे त्याच्यावर त्याचा अधिकार चालतो आणि यामुळे योद्ध्यांना अस्त्र-शस्त्र विद्या त्यांना ज्या येत असत तर या योगविद्येमुळे येत असत. त्यामुळे अस्त्र आणि शस्त्र विद्या हे भलत्यांना येत नसे. अर्जुन किंवा हे बाकी सगळे, इव्हन दुर्योधन सुद्धा, रावण, हे सगळे व्युत्पन्न पंडित होते संस्कृतचे, त्यांना या सिद्धी सगळ्या प्राप्त होत असत. त्यामुळे वशित्व, योगामध्ये अशी काही सिद्धी प्राप्त होते की इतर लोक त्याच्यावर त्यांची छाप पडते म्हणजे त्याचे विचार असे काही असतात, ते विचार इतरांना पटतात, ते त्याचे फॉलोअर्स होतात, शिष्य होतात, साधक होतात आणि त्याची परंपरा पुढे चालू राहते. भूतजय प्राप्त झालेल्या योग्याला शरीर अतिशय सुदृढ आणि निरोगी त्याचं होतं. शरीर माध्यम खलु धर्म साधनम, शरीर संपत्ती हीच खरी संपत्ती असते. शरीर कार्यक्षम नसेल तर इतर काही गोष्टी असून उपयोग नसतो. तसंच त्याच्यावर पंचमहातत्वांचा परिणाम होत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की पंचमहातत्वांचाच इतका त्रास होतो की योगी साधना करू शकत नाही. उदाहरणार्थ पहाटे उठायचं थंडीच्या दिवसात आणि थंडीने कुडकुड व्हायला लागलं तर कोणी उठायला तयार होत नाही. आणि पूर्वी आणि आताही अनुभव आहे की हे लोक तर हिमालयात जाऊन तपश्चर्या करत असत. हिमालयात जायचं, इथे पुण्यातली थंडी सहन होत नाही, तिथे गोरठून टाकणारं मायनस टेम्परेचर असतं. तिथे हे योगी पहाटे उठून 3 वाजता म्हणजे त्यावेळेच्या प्रहराप्रमाणे मध्यान्हीला उठून सहज सगळे योग साधना वगैरे करत असत, तपश्चर्या करत असत. त्यांना पंचमहातत्वांचा त्यांच्या शरीराला कुठल्याही प्रकारे योगाभ्यास करताना त्रास होत नाही, ही त्यांना सिद्धी प्राप्त होत असे. सूत्र क्रमांक 46. रूप लावण्य बल वज्र सहननित्वानी काय संपत. रूप, लावण्य, बल आणि वज्रासारखे सहननत्व म्हणजे काय संपत्ती होय. इथे ही जी 4 लक्षणं काय संपत्तीची सांगितलेली आहेत ती चारही योगामध्ये येतात आणि ती एकत्रच असावी लागतात तरच त्याचा उपयोग होतो. रूप म्हणजे शरीर सुंदर आणि सुस्वरूप देखणं, सुरेख आणि मोहक असं होतं. लावण्य
नुसतं शरीर छान असून उपयोग नसतं, ते आकर्षक आणि बांधेसूद असायला पाहिजे. नुसते कातडी गोरी असून उपयोग नाही, शरीर सौष्ठव असावं लागतं. तिसरं म्हणजे बल. शरीर नुसतं रूप आणि लावण्य असून उपयोगी नसतं, त्याच्यामध्ये ताकद, शक्ती असावी लागते, सहन करायची, पेलण्याची ताकद असावी लागते. वज्रसंहनत्व, रूप, लावण्य, बल याचबरोबर शरीर काटक आणि टणक असावं लागतं. एक वेळ मनुष्य कृश असला तरी चालेल, पण त्याच्या अंगामध्ये काटकपणा असावा लागतो, तर तो निरोगी राहतो. ह्या सगळ्या सिद्धी योगामध्ये आपोआप प्राप्त होतात. सूत्र क्रमांक 47. ग्रहण स्वरूप अस्मिता अन्वयाथर्वत्व संयमादिंद्रिय जय. इंद्रियांच्या ग्रहण, स्वरूप, अस्मिता, अन्वय, अर्थतत्व यावर संयम केला असता इंद्रियजय प्राप्त होतो. आपल्या शरीरामध्ये पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय अशी दशेंद्रिय आहेत आणि त्यांचे निरनिराळी कार्य आहेत. ही जी सगळी दशेंद्रिय आहेत हे सगळं बाहेरचं ज्ञान ग्रहण करणारी आहेत. भौतिक विश्वामधून ते ज्ञान ग्रहण करतात. त्यांच्यामध्ये ती एक क्षमता असते आणि हे ज्ञान ग्रहण केलं की त्यामुळे ज्या भावभावना उमटतात त्या मोठ्या धोकादायक असतात. कारण या भावभावना उमटल्या की आपलं मन त्याच्यामध्ये रममाण होतं आणि आपला जीव याचा किंवा आत्मा याची पर्वा न करता मन परस्पर व्यवहार करून मोकळं होतं आणि त्यामुळे आपण भोगापवर्गतेमध्ये अडकतो. अंतरात्मा विनाकारण या भोगापवर्गतेने झाकोळून जातो. एक क्षणिक मोह असतो, किरकोळ काहीतरी भोग निर्माण करणारा असतो, क्षणिक सौख्य असतं, पण याचा विचार केला जात नाही. देहभान सुटून जातं, मन देहाला आज्ञा करतं, त्याचं भान गेलेलंच असतं. आकर्षणामुळे देह कृती करून मोकळा होतो. तारतम्य, विवेक, संयम काहीही राहत नाही. आणि म्हणून या सूत्रात पाचंजली सांगतात की इंद्रियांचा ग्रहण, स्वरूप, अस्मिता आणि अन्वय, अर्थतत्व या 5 वर जर संयम केला तर इंद्रिय जय प्राप्त होतो. म्हणजे आपले इंद्रिय आपल्या ताब्यामध्ये राहतात. आता ग्रहण ही पहिली पायरी आहे इंद्रियांची. पंच ज्ञानेंद्रिय ही बाहेरचं ज्ञान ग्रहण करतात, विश्वातलं जे काय असेल ते. पण या ग्रहणामध्ये समज, उमज ही अपेक्षित आहे. नुसतं ज्ञान ग्रहण उपयोग नाही. अशा प्रकारे समज आणि उमज ज्ञानेंद्रियांना आली की त्याचं ज्ञान मेंदूकडे पाठवलं जातं. मेंदू स्मृतीच्या मदतीने त्याचं विश्लेषण करतं आणि जाहीर करतं की हे अमुक अमुक आहे. ते जाहीर केल्यावर जीवाला कळायच्या मन ते ग्रहण करतं. जीवाला कळलाय न कळलाय त्याची त्याला पर्वा नसते. ते स्वतःच्या भोगापवर्गतेमध्ये जसं काही त्याला पाहिजे तसा उपभोग घेऊन ते मोकळं होतं. आपल्याला कोणी काही विचारत नाही. हे कसं होतं बघा. एक बाहेर काहीतरी वस्तू किंवा गोष्ट आहे, काही ज्ञान आहे, ते आपल्याला मिळालं, आपल्या देहाला मिळतं ज्ञान. आणि काही वेळाला असं होतं की ते बुद्धीकडे पाठवायच्या आधीच देह इतका आकर्षित होतो, मोहवश होतो, देहभान हरपून जातं आपलं आणि देहाकडनं आपोआप कृती केली जाते. आपोआप काही पाहिलं की पाय तिकडे आपोआप वळतात. बुद्धीकडे कळायच्या आधी, विचार व्हायच्या आधी देह आकृष्ट होतो. काही स्पर्श ज्ञान झालं, देह आसुसला जातो, आकर्षित होतो आणि ते कृती करायला लागतं देह. हा म्हणजे संयम, विवेक शून्य असल्याचं लक्षण आहे. पहिल्याच पायरीला ज्ञान ग्रहण केल्या केल्या देहाकडनं क्रिया केली जाते. पुढची थोडी बरी अवस्था म्हणजे देहाला ज्ञान होतं पण विवेक आणि संयम थोडासा असतो, देहाकडनं कृती केली जात नाही. ते ज्ञान मेंदूला पाठवलं जातं. मग मेंदू त्याचं विश्लेषण करतं आणि जाहीर करतं अमुक, इथे मनाला मिळतं आणि इथे पाय घसरतो. मन इंद्रियांना सांगतं की अमुक आहे, चला आपल्याला मजा करायचे. इंद्रिय म्हणतात आम्ही वाटच बघत होतो, तुम्ही सांगाल, आम्हाला कळलंय पण आम्ही ऍक्शन नाही घेतली, आम्ही कृती नाही केली. मन आणि देह एकत्र येतात आणि ते ऍक्शन कृती करून मोकळे होतात, उपभोग घेऊन मोकळे होतात. आणि मग तिथे आपण म्हणतो, जसं सुरुवातीला आपण म्हणतो माझं देहभान हरपलं आणि मला माहित नाही मी हे कसं करून बसलं, चुकलं माझं, तसं आपण म्हणतो माझ्या मनात आलं, मी करून मोकळा झालो. म्हणजे विचार केला नाही त्याच्यावर, विवेक आणि संयम गेला सगळा. बुद्धीने ज्ञान दिलं पण विचार नाही झाला, विवेक हरवला, मनमानी केली गेली, असा प्रमाद होऊ शकतो. तिसरी गोष्ट पुढे घडते, ती जरा याच्यापेक्षा आणखी बरी असते. देहाला ज्ञान झालं, आपल्याला विवेक असतो, नाही करायचं. मनाला समजलं, मनावर आपला थोडा ताबा असतो की नको बाबा करू, बघू पुढे काय आहे, आत्ता नको. मनात आलं तरी नको, थांबतं मन. पण जीव घाबरा घुबरा होतो.
जीव घाबरा घुबरा होतो, तो आत्मेच्छा काय याची वाट बघत नाही. एखादा धटिंगड समोर येतो तो सांगतो ए चल करा, मग जीव घाबरतो आणि तो कृती करतो. देह आणि मन याच्या पलीकडे जीव आहे. जीव घाबरा घुबरा होतो आणि जीव करून मोकळा होतो. मग तिथे आपण म्हणतो नाही बाबा, जीवाच्या रक्षणासाठी माझ्या जीवावर बेतलं, मी अमुक केलं आणि मोकळा झालो. आणि शेवटची संयम विवेक हा दृढ असल्याचं लक्षण म्हणजे आत्मेच्छेने आचरण. देहाला कळलं, मनाला कळलं, जीवाला कळलं तरी सुद्धा आपण थांबतो, विचार करतो, विवेक संयम तारतम्य बाळगतो आणि मग जाणून बुजून आत्मेच्छेने कृती करतो. ती खरी चांगली कृती असते. याला इंद्रिय जे प्राप्त झालं असं म्हणायचं. तेव्हा ग्रहण ही पहिली पायरी आहे. तिथे सगळ्यात प्रथम जर आपण नियंत्रण आणू शकलो आपल्या ज्ञान प्राप्त झालेल्यावर, ज्ञानावर, तर आपल्या बऱ्याचशा कृती या प्रमाद न होता होतील. काय असेल ते चांगलंच होईल आपल्याकडनं. आणि म्हणून ग्रहण झाल्यानंतर दुसरी पायरी आहे ते स्वरूप. जे काही तिथे ग्रहण झालंय त्याचं ज्ञान प्राप्त करून घेणं, त्याचं आकलन करून घेणं, त्यापासून भावना जी निर्माण झाली आहे ती भावना जाणून घेणं. भावनेच्या भरात काम नाही करायचं, कृती करायची नाही, पटकन कृती करायला जायचं नाही, भावना विवश व्हायचं नाही. त्याला स्वरूप जाणलं असं म्हणायचं. ग्रहण झालं, मिळालं काय ज्ञान येते, पण नंतर ज्या भावना निर्माण होत्यात तिथे विवश व्हायचं नाही, भावना विवश व्हायचं नाही, भावनेच्या आहारी जाऊन कृती करायची नाही. तर आपण त्याचं स्वरूप जाणलं. मग तिसरी पायरी येते अस्मिता. अस्मिता म्हणजे मी आहे हा भाव सतत टिकला पाहिजे. मी हे म्हणजे अहंकारातला मी नव्हे, आत्मा मी आहे, स्व मी आहे. इथे जरी ते तुला ज्ञान ग्रहण झालं, त्याचं स्वरूप म्हणजे ते काय आहे ते तुला समजलं, तरी मी सांगेन करायचं का नाही, तोपर्यंत शांत राहा. मी हा भाव कधीही सुट्टा कामा नये, चुकून सुद्धा, तरच कृती चांगली होईल. चौथा म्हणजे अन्वय. सगळ्या देहादी इंद्रिय, मन, बुद्धी, स्मृती, जीव सगळ्याच अन्वय साधला गेला पाहिजे. एकत्रित कृती केली पाहिजे, एकत्रित कृती केली पाहिजे. मगाशी मी म्हटलं तसं फक्त देहाने कृती करायची नाही, फक्त मनाने कृती करायची नाही, फक्त जीवाने कृती करायची नाही. या सगळ्यांचं एकत्रित कॉम्बिनेशन, एकत्र सांघिक कृती झाली पाहिजे. तर ती कृती छान असते, ती आत्मेच्छेच्या जवळ जाते. एकदम सगळ्या इंद्रियांचा अन्वय साधला गेला पाहिजे. म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीने त्याच्यावर टीका मारल्या गेला पाहिजे. कर 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 किंवा करू नको. एकाने जरी विरोध केला तरी त्याच्यावर पुन्हा विचार झाला पाहिजे की मी करू का नको करू. अन्वय साधला गेला पाहिजे सगळ्यांचा. अर्थतत्व. आता या कृतीची सार्थकता तीही आपण पाहिली पाहिजे. निरर्थक काहीतरी कृती आपल्यातून होता कामा नये, ती उपयुक्त असायला पाहिजे. आणि आपल्या दृष्टीने सार्थकता किंवा अर्थतत्व एकमेव आहे, ते म्हणजे योगेश्वर प्राप्ती. माझी प्रत्येक कृती ही योगेश्वराला प्राप्त करण्यासाठी झाली पाहिजे, किंवा निदान त्याच्यापासून दूर होणारी असता कामा नये. माझी जीवन यात्रा योगेश्वराकडे चालू आहे, त्या यात्रामध्ये खंड पडेल असं माझ्याकडनं काही होता कामा नये. मग तो प्रत्येक वेळेला प्रमादच असेल असं नाही, किरकोळ गोष्ट सुद्धा असते, पण त्या यात्रेमध्ये खंड पडतो. तसं माझ्याकडनं काही होता कामा नये, याला अर्थतत्व म्हणायचं. हे ध्यानात घेऊन आपल्याकडनं कृती झाली पाहिजे. सजीव निर्जीव चल अचल कुठलंही काही असू दे विश्वामध्ये निर्माण झालेलं, शेवटी त्यांचा एकमेव उद्देश आहे, तो म्हणजे योगेश्वर मिलन, सायुज्य मुक्त म्हणून जीवन जगणं. कशाचे आहारी जाऊन भोगापवर्गतेमध्ये अडकून जीवन जगायचं नाहीये, नवीन भोग निर्माण करायचे नाहीयेत, संचित नष्ट करायचं आहे. धारणा, ध्यान आणि समाधी याचा एकत्रित जर परिणाम असेल तर त्याला संयम असं म्हटलं जातं, आणि तोच इथे अपेक्षित आहे. कुठलंही ज्ञान आपल्याला झालं, त्याचं आकलन झालं, त्याची उपयुक्तता कळली की पटकन संयमाने कृती झाली पाहिजे. संयम आपोआप निर्माण झाला पाहिजे. करायचं का नाही करायचं, माझ्या योग यात्रेमध्ये उपयुक्त आहे ना, पूरक आहे ना योग यात्रेला, योग यात्रेला अडथळा आणणारा नाहीये ना. ह्या दोन कसोट्या लावल्या तरी सुद्धा खूप काही संयम साधला जातो. बाकी गोष्टी आपल्याकडनं आपोआपच होत नाही, कारण बाकी काही तुम्ही करायला गेलात की तो प्रमाद असेल, योग यात्रेमध्ये अडथळा असेल. दोन कसोट्या महत्वाच्या. माझं पाऊल योग यात्रेने चालू राहणार आहे ना, यात्रा माझी पुढे पुढे जाते का, किंवा निदान त्याच्यामध्ये अडथळा तर येत नाही ना, याला संयम म्हणायचं. कारण मी आत्मा आहे, आत्मांश आहे, परमात्म्याचा अंश आहे.
आणि त्याला जाऊन भेटणं, बाकीच्या गोष्टी या माझ्याकडून नष्ट झाल्या पाहिजेत, मी उपभोगात गुंतता कामा नाही, आणि गुंतलो संचित जर निर्माण झालं असेल तर ते नष्ट झालं पाहिजे या जन्मी, मी सायुज्य मुक्त झालं पाहिजे, हे एकमेव ध्येय आहे. आणि त्यामुळे पहिला जो काम आहे त्याला जिंकायला पाहिजे. प्रत्येक स्त्री ही कन्या, भगिनी, माता आहे याच भावनेने पाहिलं गेलं पाहिजे. ते दर्शन अशा प्रकारेच ग्रहण झालं पाहिजे आपोआप. तिथे मनाचा, जीवाचा, बुद्धीचा कशाचा काही प्रश्नच येता कामा नये. कुठेही घटनेला काही घडले तर क्रोध येता कामा नये. उलट प्रेमाने, सामंजस्याने जे काही समस्या निर्माण झाली असेल ती दूर करता आली पाहिजे. हे आतून सहजच घडायला पाहिजे. कोणाचा उत्कर्ष पाहून द्वेष, मत्सर निर्माण होता कामा नये. उलट आनंद वाटायला पाहिजे, दुसऱ्याच्या सुखात सहभागी होता आलं पाहिजे. आणि जे आपल्या कष्टाचं नाही ते आपल्याला हात लावायचा अधिकार नाही. आपण त्याला अजिबात हात लावायचं नाही. विना कष्ट काहीही आपण घ्यायचं नाही कोणाचं काही. परमात्मा मिलन हेच एकमेव ध्येय ठेवून जीवन जगलं गेलं पाहिजे. ग्रहण, स्वरूप, अस्मिता, अन्वय आणि अर्थतत्व याच्यावर संयम करायचा, त्याच्यावर ध्यान लावायचं आहे. म्हणजे आपल्या लक्षात येतं की इंद्रिय आपल्यासाठी आहेत, ती आपल्या सेवेसाठी आहेत, आपण त्याचे मालक आहोत, आपण आत्मा आहोत. मग आपल्यातून जी जी कृती होईल ती योगिक कृतीच होईल. सूत्र क्रमांक 48. ततो मनोजवित्वम विकर्ण भाव प्रधान जयश्च. इंद्रिय जयामुळे मनोजयित्व, विकरण भाव आणि प्रधान जय प्राप्त होतो. आता 47व्या सूत्रामध्ये जे काही सांगितलं त्याप्रमाणे जर आपलं आचरण झालं तर आपल्याला 3 प्रकारचं फळ मिळतं असं या सूत्रात पतंजली सांगतायत. पहिलं म्हणजे मनोजवित्व. मन अतिशय गतिमान आहे. मन क्षणार्धात ते कुठे कुठे पोचतं, त्याचा काही पत्ता लागत नाही. अतिशय चपळ आहे मन. आपल्या हातामध्ये ते सापडणं महाकठीण असतं. पण इंद्रिय जे प्राप्त झालेले असल्यामुळे, इंद्रियांवर आपला नियंत्रण आलेलं असल्यामुळे मन स्वाभाविकच आपल्या नियंत्रणामध्ये येतं. इंद्रिय जय प्राप्त झालेला मनोजय सुद्धा प्राप्त करतो, मनोजयत्व. कारण इंद्रियांची साथच मिळत नाही मनाला. इंद्रिय आपल्या बाजूला असतात, इंद्रिय कृती करत नाहीत आपण सांगितल्याशिवाय. बऱ्याच वेळेला मन उचंबळून येतं आणि देहाकडनं साथ दिली जात नाही. देह शांत असतो, थंड असतो, बसून राहतो. मन आतनं उसळी खातं, अरे चल उठ कर, मन देह ढिम्म बसून राहतो. आतनं कुठं तरी प्रेरणा आली तर तो उठतो, तिथनं ऊर्जा यायची तो वाट पाहतो, मनाकडनं उचल खात नाही. मनोजवित्व. त्यामुळे प्रत्येक कृतीमध्ये आपला नेमकेपणा येतो. आपोआपच मनावर आपलं नियंत्रण येतं. इंद्रिय जे प्राप्त झाल्यामुळे आपोआप येतं, कारण मनाला साथ मिळत नाही इंद्रियांची. मन नियंत्रणाखाली येतं. पुढचं विकरण भाव. मन ताब्यात आल्यामुळे स्वाभाविकच आपण ज्या वेळेला जी कृती करू तेवढ्याच कृतीचं भान आपल्याला राहतं. पूर्ण कॉन्सन्ट्रेशन, पूर्ण एकचित्त होणं, एकाग्र होणं हे आपल्याला आपोआप प्राप्त होतं. विकरण भाव त्याला म्हटलंय. सर्व भाव लोप पावतात इतर, कारण मन ताब्यात आलं. आपण जेव्हा कृती करतो तेव्हा मन दुसऱ्याच ठिकाणी विचार करतं आणि तिसरंच काहीतरी करायला पाहतं. मन प्रचंड 4-5 ठिकाणी लक्ष द्विधाने शतदा मनोवृत्ती करतं आपलं. इंद्रिय जयामुळे मन प्राप्त होतं, आपल्याला नियंत्रणाखाली येतं. आणि मन नियंत्रणाखाली आलं की आपण एकचित्त आणि एकाग्र आपोआप होतो. ध्यानासाठी त्याचा फार उपयुक्त असतं. हे आपण जे काही कृती करत असू त्याच्यामध्ये मन रस घ्यायला एकदा लागलं की बाकी चित्तवृत्ती बंद होऊन लागतात. इतर कुठल्याही विषयामध्ये आपल्याला रस राहत नाही. जी कृती करू तेवढ्या पुरतच, त्यावेळे पुरतच. इतकंच काय, असं कृती करताना देहभान सुद्धा नष्ट होतं. संशोधक, शास्त्रज्ञ हे असे असतात. अभ्यासू मुलगा हा असा असतो किंवा मोठी माणसं, जेव्हा आपण एखादा अभ्यास करायला बसतो आजूबाजूचं जग आपण विसरलं जातो. समोर जो विषय आहे त्यात आपण झोकून देतो स्वतः. कुटुंबीय सुद्धा आजूबाजूला वावरत असतात, आपल्या लक्षातही येत नाही. आपण त्याच्यात गर्क असतो. जाग करावं लागतं मोठ्यांना बोलून की अहो अमुक अमुक. तितकं विकरण भाव हे फळ आपल्याला त्यापासून मिळतं. तिसरं सांगितलंय प्रधान जय. इंद्रियांचा भौतिक भोगाचा अडथळा पूर्ण नष्ट झालेला असतो. धारणेवर मन एकाग्र झालेलं असतं आणि त्यामुळे मन आणि इंद्रिय आपल्याला पाहिजे त्या विषयात रस घ्यायला लागतात. त्यामुळे काय होतं, आपला योग जुळून येतो. चित्त आणि
सगळी इंद्रिय, मन या सगळ्यांचा योग जुळून येतो. त्यामुळे आपल्याला विदेही अवस्था प्राप्त होते स्वाभाविकच. विदेही अवस्था प्राप्त होते स्वाभाविकच. देहभाव नष्ट होऊन जातो, भौतिक समस्या सगळ्या दूर होऊन जातात, कारण आपल्या हातनं काही अयोगिक कृत्य होतच नाही. एकमेव अध्यात्म, जे करू ते अध्यात्माच्या भावनेने केलं जातं. अयोगिक कृत्यातून घडत नाही. नित्य रोजचे व्यवहार सुद्धा, भौतिक व्यवहार सुद्धा, संसार सुद्धा, सगळीकडे आपण योगी आहोत हा भाव सतत मनामध्ये राहतो. आणि त्यामुळे ध्यान पटकन लागतं, समाधी चटकन लागते, पुढच्या सगळ्या कृती आपोआप चांगल्या होत जातात. सूत्र क्रमांक 49. सत्व पुरुषान्यता ख्याती मात्रस्य सर्व भावाधिष्ठातृत्वम सर्व ज्ञातृत्वम च. जीवापेक्षा अंतरात्मा हा वेगळा आहे त्याचं ज्ञान झालं, अनुभव आला की भावभावनांच्या मुळाशी असलेलं त्याच्या निर्मितीचं रहस्य उलगडतं आणि त्यामुळे सर्व ज्ञान प्राप्त होतं. कारण हेच अंतिम ज्ञान सत्य असतं. या पलीकडे जाणण्यासारखं काही शिल्लक राहत नाही. सत्व पुरुषान्यता, देहाचं सत्व म्हणजे जीव असतो. आपल्या देहाचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला जे काही दिलेलं असतं, आपल्याला केस आणि नख दिलेले असतात. प्राणी त्यानेच संरक्षण करतात. पंजरा त्यांच्या नख असतात, सुळे असतात दाताला, आणि ह्याला संवेदना नसतात, नाहीतर संरक्षणाचं काम होऊ शकणार नाही. ह्याला जर संवेदना आल्या नखाला किंवा सुळ्याला किंवा केसांना, हे संरक्षणासाठी दिलेलं आहे. केसांमुळे आपलं संरक्षण होतं वाऱ्यापासून, थंडी ऊन वारा पाऊस यापासून. यांना संवेदना नाही, ती कापली तरी आपल्याला दुखत नाही. त्यांना संवेदना असतील तर शरीराचं संरक्षण त्याप्रमाणे होणार नाही. हातात तलवार घेतली, तलवारीला संवेदना नाही येत, त्यामुळे त्याच्यावर आपण घाव झेलतो ढालीवर. त्याला जर संवेदना असतील तर ते आपल्याला लागेल, म्हणून याला संवेदना नसतात. पण इतर भागामध्ये देहाच्या हे फक्त संरक्षणात्मक ज्या काही आपल्या देहाला आलेल्या गोष्टी आहेत त्या सोडल्या तर इतर भागामध्ये आपल्याला तीव्र संवेदना असतात. आणि त्या कशा असतात संवेदना? टाळूपासून टाचेपर्यंत एकत्व असतं. कुठेही आपल्याला जखम झाली तरी आपल्याला संवेदना येते. असं नाही की पायाला जखम झाली तर पाय तिकडे बघून घेईल, डिपार्टमेंट सेपरेट, तसं नाहीये. सगळं जोडलेलं आहे एकत्र. याच्यामुळे होतं काय तर आपण आणि देह निराळे आहोत हा भाव आपोआपच उदित होतो. बघा कसं होतं. शरीर संपूर्ण संवेदनशील आहे. शरीराला कुठेही जरी टाचणी टोचली तरी संपूर्ण शरीरामध्ये संवेदना खेळते आणि आपण त्रयस्थ दृष्टीने ते बघत असतो. तिथेच भाव निर्माण होतो की आपण हे सगळं धारण केलेलं आहे आपल्या सभोवती. संवेदना त्याला होत आहेत, देहाला होत आहेत, आपल्याला आत होत नाहीयेत. आत्मा निराळा असतो, तिथे पृथक भाव होतो. विदेह प्रकृती तयार होते आपोआप. विदेह प्रकृती, देहापासून आपण अलग होतो. विदेही अवस्था आपल्याला प्राप्त होते. प्रकृती आणि पुरुष याच्यामधला जो भेद आहे त्याचं ज्ञान आपल्याला पटकन प्राप्त होतं. सत्व पुरुषान्यता ही सिद्धी आपल्याला प्राप्त होते की देह माझा वेगळा आहे. ज्या काही भावभावना किंवा जे काही संवेदना असतील त्या सगळ्या देहाला होत असतात, मला काहीच होत नाही आत. मी तो पाहणारा त्रयस्थ साक्षी भावनेमध्ये आहे. पण विदेही अवस्था प्राप्त होते, सर्व भाव अधिष्ठान. अशा प्रकारे विधेयी अवस्थेची भावना आपल्याला मिळाली, अनुभूती मिळाली. आपण आत्मा आहोत हा भाव एकदा दृढ झाला की इंद्रिय आपल्याला सेवेला आहेत आणि स्वाभाविकच इंद्रियांना होणाऱ्या भावभावना ह्या जरी त्यांना झालेल्या असल्या, त्या आपल्या अधिकारात असल्या, त्या आपल्या ताब्यात आहेत, आपण त्यांना नियंत्रित करू शकतो. आपणच त्याचे अधिष्ठाते आहोत. हा सगळा भाव आपल्याला येतो आणि मग या देहादी इंद्रियांकडनं प्रमाद होऊ नयेत म्हणून आपण त्यांच्यावर अधिपत्य स्थापन करतो. एकदा हा भाव आला की आपण देहापासून वेगळे आहोत, आपण कोणतरी निराळे आहोत, हे आपले गुलाम आहेत, नोकर आहेत, आपल्या सेवेसाठी त्यांना आपण निर्माण केलेलं आहे, की मग लक्षात येतं की यांच्यामुळे भोग निर्माण होऊन आपण झाकाळले जातो. यांच्यामुळे जन्म आणि मरणाचे फेरे आपले सुरू होतात. हे ज्ञान येतं. मग भौतिक सुखामध्ये इंद्रियांना आपण गुंतून देत नाही. तेवढ्यापुरतंच देह जिवंत ठेवण्यापुरतं करा आणि बस करा. संयम आपण आत्म इंद्रियांवर ठेवतो. त्यांचा त्यांना आलेला असतो तो वेगळा, पण पाय घसरतो बऱ्याच वेळेला. एखादी गोष्ट करत बसतात, रममाण होतात. आतून आत्मा त्यांना सांगतो, आपण नियंत्रित करायला लागतो. ही सिद्धी प्राप्त होते. सर्व ज्ञान. अशा प्रकारे सगळी इंद्रिय आपल्या ताब्यात आली
आणि इंद्रियांचा उपयोग फक्त योगिक कृत्यासाठी आपण करायला लागलो, औषात्मा आणि परमात्मा यांच्या मिलनासाठी इंद्रियांचा उपयोग करायला लागलो, की मग जाण्याचं काही शिल्लकच राहत नाही, योग प्राप्त होतो. इंद्रिय उचापती करतात म्हणून इतर गोष्टींचा त्रास होत असतो आपल्याला. आता आपल्याला बाकी जगाशी काही कर्तव्यच नाहीये, बाकीचं भौतिक ज्ञान आपल्याला करायचं काय, मिळालं का आणि नाही मिळालं उपयोग काय त्याचा. आमच्या खेडेगावातनं लोक म्हणतात तसं. पूर्वी असं आमच्याकडे वर्तमानपत्र घरोघरी नसायचे, ग्रामपंचायतीत वर्तमानपत्र यायचे आणि चावडीवर त्याचं सार्वजनिक वाचन व्हायचं. मग कोणतरी उगाच मोठ्यांना सांगायचा, अरे उद्यापासून विमानाचे 200 रुपये भाव वाढणार आहेत. ते म्हणायचे 200 ने 2000 वाढू देत, आपल्याला कुठे विमानानं जायचं आहे, हे खेळ सोडून आपल्याला कुठे बाहेर जायचं आहे. तशी आपली अवस्था होते भौतिकांच्या उपभोगाबाबत. आपल्याला काय करायचं आहे, आपण दारू पित नाही, सिगरेट पित नाही, भरपूर तिकडे हवं ते होऊ दे, तिकडे बंद पडू देत कारखाने, तर त्या दारूची किंमत 10,000 रुपये होते एका बाटलीची. आपल्याला काय करायचं आहे, काय उपयोग नाही आपल्याला या गोष्टींचा. आपोआप दुर्लक्ष केलं जातं या गोष्टींकडे, बातम्याच वाचल्या जात नाही. माझं वर्तमानपत्र फार लवकर वाचून होतं, हेडलाईन वाचली गेले, पुढे करायचं आहे काय खाली वाचून, उपयोग काय त्याचा, काही उपयोग नाही. हवं ते करू देत, काय फरक पडतंय. बाहेर हिंडायचं असतं, प्रवचनं असतात, माहिती असावी लागते, मग हेडलाईन्स थोड्याशा वाचायच्या, संपलं. बाकी विषयामध्ये गम्य राहत नाही. त्यामुळे सर्वज्ञानी होतो मनुष्य, पण हे ज्ञान दुरुपयोगी होतं. त्याला नुसतं उपयुक्त नाही असं नाही, दुरुपयोगी होतं. करायचं आहे काय ते, उगाच डोक्याला त्रास, अडथळा येतो, काहीतरी आठवण झाली तर. नंतर सर्वज्ञानी होतो, जाण्याचं काही शिल्लकच राहत नाही, सरळ आत्मा जाणला जातो. आत्मा परमात्मा यांच्या मिलनाकडे ओढ लागते. यात्रा शेवटपर्यंत सुफळ संपूर्ण व्हायची वेळ येते. सूत्र क्रमांक 50. तत् वैराग्यदपि दोष बीज क्षय कैवल्यम. सर्व भावनाधिष्ठान आणि सर्व ज्ञान याबद्दल वैराग्य प्राप्त झालं तर त्या सिद्धीमुळे निर्माण होऊ शकणारे दोष बीजच नष्ट होतं, यामुळे कैवल्य प्राप्त होतं. आता मी म्हटलं तेच या सूत्रात सांगितलंय अधोरेखित करून, की सिद्ध पुरुषाला सर्व ज्ञान प्राप्त होतं. ताठा, अभिमान, अहंकार, गर्व हे जे देहादी इंद्रियांचे सगळे रिपू आहेत ते कुठल्या कुठे लोक पावतात. सिद्धींचं दोषफळ जे आहे, की जे सिद्धींच्या मुळावरच येईल, त्यापासून मात्र अशा पुरुषाने सावध राहायला पाहिजे, असा इशारा ते इथे देत आहेत. आपल्याला वैराग्य प्राप्त होतं, इतर विषयांच्या ज्ञानामध्ये गम्य राहत नाही. आलं काय गेलं काय, कानावरनं गेलं बस झालं, चला पुढे. वितरागी होतो आपण, कळतं सगळं उत्तम, पण त्यात स्वारस्य नसल्यामुळे आपण त्या खोलात जात नाही. माहिती करून घेतो फक्त, कारण जगायचं असतं, संसारात राहायचं असतं, समाजात राहायचं असतं. तर यापासून सावध राहायचं आहे. आपण वितरागी आहोत हे पक्क भान योगाला राहिलं पाहिजे. कारण सिद्ध पुरुष हा बिचारा नम्र असतो, कोणाला दुखवत नाही, काही नाही, सोज्वळ असतो. एखाद्या वेळेस चुकून लोक येतात आणि भरीस घालायची शक्यता असते, त्यावेळी त्याने सावध राहायचं आहे, कुठल्याही भावनेच्या आहारी जायचं नाहीये. आणि साठी त्याने पुढलं सूत्र खास तेवढ्यासाठीच लिहिलं आहे, भावभावनांवर जय. म्हणजे काय नेमकं ते काय करायचं, त्यासाठी पथ्य काय पाळायचं ते पुढच्या सूत्रात सांगितलं आहे. सूत्र क्रमांक 51. स्थानी उपनिमंत्रणे संगमस्मया कारणम पुनर्निष्ठ संघात. योग्याला देवदेवता भोग उपभोगायला आमंत्रण करतात, अशांशी योग्याने संबंध ठेवू नये किंवा अशा निमंत्रणांचा मोठेपणा वाटून घेऊ नये. तसं न केल्यास अशा योगाच्या सर्व सिद्धी लोप पावतात आणि तो पुन्हा प्रथम पायरीवर अधोगतीला येतो. हे सूत्र अनेक जण विस्मरणात टाकतात, सांगितलं तरी विसरून जातात, कारण मोह होतो. पहिला मोह होतो तो प्रसिद्धीचा. टीव्हीवर वगैरे झळकायला सुरुवात होते योगगुरूंना, आणि अनेक लोक दर्शनाला येतात. मोठमोठे लोक असतात भौतिक दृष्ट्या, दिल्लीहून मंत्री येतात, त्यांचा निरोप येतो, पुढे मंत्री भेटायला येतात. हे योगी लोक स्वतःचा कार्यक्रम बाजूला ठेवतात आणि त्यावेळेला त्यांच्यासाठी उपलब्ध राहतात. अतिशय चूक आहे. त्याने उलट सांगायला पाहिजे, माझे साधकांना दर्शन द्यायची वेळ ही आहे, यायचं तर त्यावेळेला या आणि समोर 4 साधकांमध्ये बसा, तुम्हाला काय बोलायचं ते बोला 4 जणांसारखं. असं झालं पाहिजे, पण तसं होत नाही. या लोकांचं आश्रमामध्ये मठामध्ये मोठं स्वागत केलं जातं, जल्लोषात त्यांना भेटवस्तू दिल्या जातात,
मग ते पाया पडून घेणं होतं, सगळे फोटो छापून येतात. तसंच हे योगगुरू स्वतःला मोठे समजायला लागतात. जनसामान्य तर त्यांना वेळच करून टाकतात. एकदा तरी बसायला बघायला पाहिजे. कुठे तरी एक स्वामी होते, मी बोला ऐकू नये, मला जास्त माहिती नाही. बाहेर असे 1,00,000 लोक बसलेले असायचे हॉलमध्ये, आणि मग ते स्वामी तिकडनं सगळ्यांच्या मधनं असं येऊन तिथे बसायचे त्या सिंहासनावर. आणि त्या मधनं येताना त्याने जर एखाद्याकडे दृष्टिक्षेप टाकला की तो स्वतःला धन्य समजायचा, की माझ्याकडे पाहिलं, झालं, त्याच्या आयुष्याचं कल्याण झालं तर समजायचं. इतकं जनता जनार्दन या साधूंना वेड करून टाकतं. आणि त्यांनाही ते खरं वाटायला लागतं की खरंच आपल्यामुळे कोणाचं काहीतरी भलं होत आहे. ते त्यांचं जण ते प्रारब्धाने भलं होत असतं. यांना वाटतं आपणच भलं केलं. आणि मग पैसे मिळवायला, गोळा करायला वेळ किती लागतो, पाय घसरायला. यासाठी हे पतंजली धोक्याची घंटा वाजवत आहे, ठाण ठाण ठाण. तुम्हाला कोणाशी काहीही कर्तव्य नाहीये. तुमच्या कार्यक्रमात तुम्ही व्यग्र असा, त्यामधून जो विरंगुळ्याचा वेळ असतो तो तुम्ही त्यासाठी ठेवा साधकांना. तो सुद्धा विशिष्ट काहीही नाही, सर्व समान पातळीवर. कोणाला काही सांगायचं आहे, प्रवचन द्यायचं आहे, त्यावेळेला यायचं, प्रवचन द्यायचं, समोर येतील त्यांचं शंका निरसन करायचं, मनापासून प्रवचन करायचं, आपलं ज्ञान प्रदान करायचं. प्रवचन संपलं की बाहेरचा रस्ता धरायचा, रेंगाळायचं नाही. कधीही कोणाच्या घरी चुकून पाऊल टाकायचं नाही. अन्न पाण्याचा थेंब तो पोटात घ्यायचा नाहीये, कारण मिंधत्व येतं योग्याला. हे अतिशय योगाच्या दृष्टीने हानिकारक असतं. कुणी कोणाला सांगायचा हा प्रश्न आहे. असं सूत्र क्रमांक 52, क्षणतत् क्रमयो संयमात विवेकजम ज्ञानम. कालक्रमणाच्या क्षणाक्षणावर संयम केला असता विवेक ज्ञान प्राप्त होतं. आपण काळ मोजायला घेतलेला आहे, सेकंद, मिनिटं, तास, दिवस, सप्ताह, महिना, वर्ष वगैरे वगैरे वगैरे. पण काळ हा वास्तविक नदीच्या प्रवाहासारखा आहे, पाण्याच्या. प्रत्येक थेंब भविष्यातनं येतो, भूतकाळात तत्काळ निघून जातो, वर्तमान काळात तो पकडता येत नाही आपल्याला. तसा काळ वाहतोय वाहतोय वाहतोय. तो क्षण जो आहे, तो 2 क्षणांच्या मध्ये जे अंतर आहे त्याच्यावर योगी एकचित्त होऊ शकतो, ध्यान लावू शकतो. इतकी सूक्ष्मता त्याच्यामध्ये येते. मागच्या क्षणापेक्षा पुढचा क्षण नवीन काय आहे हे त्याच्या लक्षात येते. इतकी तीव्रता, संवेदना त्याच्यामध्ये सिद्धी प्राप्त होते. 2 घटनांच्या, 2 गोष्टींच्या मध्ये फरक त्याला चटकन जाणवतो, पटकन तो सांगतो. खोलीमध्ये तो येऊन गेलेला असला, 2 मिनिटांनी परत आला, काही एखादी अस्ताव्यस्त गोष्ट झाली असेल, चटकन त्याच्या लक्षात येतं. ही सिद्धी एक प्रकारची. त्यामुळे बिनचूक निर्णय घेतले जातात घटनेचे. रोजच्या जीवनामध्ये योगाला त्याचा अतिशय उपयोग असतो. अयोगिक कृत्य, प्रमाद यापासून तो सावध राहतो. त्यामुळे पटकन त्याच्या घटना लक्षात येते की काहीतरी बदल झाला, इथे काहीतरी धोका आहे, आपल्याला काही करायचं नाही, या वाटेला यायचं नाही, चला आपण जाऊया, इथून दूर व्हा. पण विश्व परिवर्तित होत असतं, सतत बदल कायम होत असतात. भौतिक जगताला ते उपयुक्त असतात, नवीन शोध लागतात, नवीन गोष्टी मिळतात. आणि या क्षणाक्षणाचा अभ्यास केला की नवनवीन निर्मिती होत राहते, बदल होत असतात सृष्टीमध्ये. सृष्टीत नवीन नवीन वस्तू देत असते. भौतिकदृष्ट्या ते योग्य आहे, चांगलं आहे. योगाने त्याच्यात गुंतायचं नाहीये. तीव्रता त्याला येते, त्याच्या अंगामध्ये शक्ती येते की इथे बदल काय घडलाय. तो योगिक असेल अर्थातच त्याचा उपयोग करायचा आहे, अयोगिक असेल दूर राहायचा आहे, त्याचा भौतिकासाठी उपयोग नाही करायचा आहे. ही संवेदना, तीव्रता शास्त्रज्ञांमध्ये असते आणि म्हणून तर ते शोध लावू शकतात. तुम्हा आम्हाला काय बऱ्याच गोष्टी कळतात, पण त्या त्यांच्या दृष्टिकोनातून कळत नाहीत. त्यांना जे कळतं ते आपल्याला कळत नाही. पुढे येणारे सूत्र म्हणून आता त्याबद्दल बोलत नाही, पुढच्या सूत्रात बघूया. त्याच्या पुढच्या सूत्रात येईल सूत्र क्रमांक 53, जाती लक्षण देशे अन्यथा अनवच्छेदात तुल्ययो ततः प्रतिपत्ती. जाती, लक्षण आणि देश यामुळे 2 गोष्टींमधील फरक समजतो, परंतु जेव्हा या गोष्टी सुद्धा समान असतात तेव्हा त्यातील फरक विवेक ज्ञानामुळे समजतो. सर्वसामान्य जनाने योगी, योगी म्हणजे असा सिद्ध योगी, याच्यामध्ये फरक काय आहे तो सांगायचा प्रयत्न इथे पतंजलीने केला या सूत्रामध्ये. जाती, एखाद्या गोष्टीची जात काय आहे यावरून आपल्याला सर्वसाधारणपणे फरक कळतो. आता हापूसच्या झाडाला लागलेला आंबा कुठला, पायरीच्या झाडाला लागला कुठला, रायवळच्या झाडाला लागलेला कुठला,
हे आपल्याला कळतं, कारण त्या आंब्याची जात वेगळी असते. नुसतं बघून आपण सांगतो की हा हापूस आहे, हा पायरीचा आहे, हा रायवळ आहे. अनेक वेगवेगळे प्राणी असतात, आपण सगळ्यांना एकच नाही समजत. 4 पायाचे अनेक प्राणी आहेत. आपण सिंह बरोबर वेगळा ओळखतो, वाघ वेगळा ओळखतो, तरस वेगळा ओळखतो, वगैरे वगैरे. जातीवरून आपण फरक ओळखतो, हे आपण सर्वसामान्य लोक ओळखतो. तसंच लक्षण, त्या वस्तूची लक्षणं जी आहेत त्याच्यावरूनही आपल्याला फरक कळतो. आपण जरी डोळे बांधून घेतले आणि आपल्याला जर आंब्याची फोड आणून दिली, तोंडात घातली की आपण लगेच सांगू हा हापूस आहे, नाही हा हापूस नाही, हा रायवळ आहे, लगेच सांगू तिथल्या तिथे. किंवा 2 माणसं आपण पाहिलं नाही, डोळे मिटून घेतलेले आहेत आणि कोणी बोलतंय तर आपण पटकन सांगू या अमुकताई आहेत. आवाजावरून आपण ओळखू शकतो, हे आपणही ओळखतो. तिसरं आहे देश. नुसतं सगळे हापूस हे आंब्याचे असे ढीग पडलेले आहेत, 1 2 3 4, पण ज्याला त्याचं ज्ञान आहे तो पटकन सांगेल हा देवगडचा हापूस आहे, हा चिपळूणचा आहे, फरक लगेच कळेल. चौघीची गरज नाही, बरोबर आहे ना? चौघीची गरज नाही, लांबूनच सांगेल हा देवगडचा आहे, हा घ्या, आणि हा बलसाडचा आहे, राहू दे, हा मद्रासचा आहे, राहू दे. हापूस आहेत, सगळे हापूसच आहेत. किंवा काही काही माणसांच्या चेहऱ्यावरून आपण ओळखतो. विशेष करून आपल्याला चिनी मनुष्य पटकन ओळखेल, मंगोलियन लगेच ओळखू आपण, युरोपियन लोक लगेच ओळखू आपण चेहऱ्यावरून. मग योगाच्या बाबतीत सिद्धी काय प्राप्त होते तर 2 जुळी भावंड जर त्याच्या समोर आलेले असतील आणि नंतर केव्हा तरी जर भेटला 2 वर्षांनी, तर तो त्यांच्यातला फरक बरोबर सांगेल की याचं नाव अ आहे, याचं नाव ब आहे. त्यावेळेला ऐकलेलं असतं. जुळी भावंड ओळखणं आपल्याला कठीण जातं, ते आईच ओळखू शकते, आपला घोटाळा होऊन जातो. एकासारख्या एक गोष्टी. किंवा त्याचं दुसरं उदाहरण द्यायचं म्हणजे फॅक्टरीतनं, कारखान्यातनं जॉब काढले जातात. एकाच साच्यामधनं 1000 जॉब काढले जातात. प्रत्येक त्याच्यात काही ना काहीतरी फरक हा असतोच. अगदी एकाच साच्यातनं काढून फिनिश केलेला प्रॉडक्ट असतो, काय ना काहीतरी फरक असतो त्याच्यामध्ये. अशा जर 2 गोष्टी योग्यासमोर ठेवल्या आणि नंतर त्या सरमिसळ केल्या तरी तो बरोबर सांगतो की ही आहे, ही आहे. इतकी तीव्र संवेदना योगामध्ये येते, फरक जाणवतो त्याला. ही सिद्धी एक प्रकारची. आणि योग यात्रेला ही उपयुक्त पडते त्याला. सूत्र क्रमांक 54. तारकम सर्व विषयम सर्वथा विवशम अक्रमम चेती विवेकजम ज्ञानम. योग्याला विवेकज्ञान तारक असतं. विवेकज्ञानी योगाला सर्व विषयांचं ज्ञान होतं. प्रत्येक विषय त्याला दशदिशांनी ज्ञात होतो. योगाला घटनेचा क्रमवारीने अभ्यास करत बसायची आवश्यकता नसते. अतिशय उच्च अशी ही सिद्धी आहे. पहिली गोष्ट म्हणजे तारक. स्वतःच्या यात्रेला योग्य असे आचरण चाललेलं आहे का नाही, तारक आहे का नाही, याचं ज्ञान त्याला होतं. एक प्रकारची दिव्य दृष्टी असते. प्रत्येक पाऊल त्याचं योगेश्वराच्या यात्रेलाच वापरलं जातं. जरा कुठे काही गडबड असेल तर त्याच्या लक्षात येतं, तो यात्रा करायचा थांबतो, नंतर जाऊ म्हणतो. तारकम ही त्याला सिद्धी एक प्रकारची. मागे मी इथे बोललो होतो, मला वाटतं मुंबई पुणे विमाना प्रवासाबद्दल बोललो होतो ना. तो योगी आला आणि तो उतरला, गेला नाही. तो तारकम, त्याला कळलं की या विमानामध्ये योगिक लोक बसलेले आहेत, इथे काहीतरी गडबड आहे. तो प्रवास नाही केला त्याने. ही सिद्धी त्याला प्राप्त होते. सर्व विषय, त्याला कुठला विषय आकलन होत नाही असं होत नाही. सर्वज्ञ त्याला म्हणतात. तो त्याच्या अखत्यारीत असो नाही तर नसो, त्याला कुठल्याही विषयाचं ज्ञान त्याच्यामध्ये त्याने लक्ष घातलं की त्याला ते आकलन व्हायला लागतं. आपोआप तो बोलायला सुरुवात करतो. एक ओळ त्याला दिली तरी तो 2 तास बोलतो त्याच्यावर. बाकी आजूबाजूचं सगळं तर सांगत बसतो त्या ओळीच्या नुसत्या अनुषंगाने. कित्येक मूळ त्याचा विषय काही नसेल. मला जसं एकाने खूप फोनवर, म्हणजे काय ते मोठे आहेत माझ्यापेक्षा 10 वर्षांनी, संस्कृत विद्वान, मी हेच पतंजलचं पुस्तक लिहिलं होतं, बोललो होतं मला वाटतं. मग त्यांच्याकडे मला अभिप्रायासाठी देऊ का विचारायला गेलो. त्याने विचारलं तुमचं क्वालिफिकेशन काय. मी कॉमर्सचं आहे. मी कशाला फंदात पडलाय तुम्ही, हे मला बोलले. काय हिंमतच झाली नाही त्यांच्याकडे जायची मला. दीपक टिळकांच्या ओळखीने फोन केला होता त्यांना. तसं नाहीये. एकदा तुम्ही इथे आलात की तुमची बॅकग्राऊंड काय आहे ती पुसून जाते सगळी. अध्यात्म आहे, याच्यामध्ये पडलात की पडलात. ही सिद्धी असते. कुठलाही विषय तुम्ही हातात घेतला त्याचं सोनं करतो योगी. सर्वथा विषयम. अनेक प्रकारे एकाच वस्तूचं ज्ञान अनेक जणांना होतं.
मगाशी मी जे बोलत होतो तर या सूत्राबद्दल बोलत होतो. आता झाडावरनं फळ खाली पडलं, लहान मुलगा काय म्हणतो, अरे वा, देवाने मला प्रसाद दिला, मला काही झाडावर चढता येत नाही, पडलं खाली फळ, तो घेतो आणि खातो, आनंदात असतो. दुसरा एखादा मनुष्य असतो, तो झाडावरनं फळ खाली पडतं, तो म्हणतो बा वरपीक मिळालं, आम्हाला आंब्याला वरपीक फार मोठं महत्व आहे. आढीला लावलेल्या आंब्याची चव आणि झाडावर पिकलेल्या आंब्याची चव यात जमीन आसमानाचा फरक आहे. तो खाल्ल्याशिवाय नाही कळायचं, सांगून कळणार नाही, तो खावाच लागतो. ते कोकणात जाऊन खायचा, इथे मिळत नाही. ते कधी गेला तर मागा त्यांच्याकडे, मला वरपीक ते एक आंबा कुठे असला तर. तो वरपीक आपोआप गळतो खाली. मोठं भाग्य असतं ते की असं आंबा खायला मिळालाय, इतरांच्या दृष्टीने, तिथे राहणाऱ्यांच्या दृष्टीने नव्हे. कोणी यात्रेकरू असा तो खुश होतो, वा वरपीक मिळाला आंबा खायला. कळतेच आहे, झाडावरनं पडलाय. लहान मुलं म्हणतो मला प्रसाद मिळाला, मोठा मनुष्य म्हणतो मला वरपीक खायला मिळालं. हा झाडाच्या वरनं फळ पडलं, त्या बागेचा मालक काय म्हणतो, अरे फळं पडायला लागली, काढायला झालं, पीक काढायला झालं. तर लोक झेला वगैरे आणतो, गडी माणसं आणतो आणि आंबे काढायला सुरुवात करतो. आणि न्यूटन काय म्हणतो, फळ खालीच का पडलं, वर का नाही गेलं, त्याला गुरुत्वाकर्षणाचा नियम कळतो. पतंजली सांगतायत की योग्याला 4 जणांचं ज्ञान एकट्यालाच होतं. सर्व ज्ञानम, सर्वच हा विषय, काही त्याला शिल्लक राहत नाही. दशदिशाने त्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान होतं की त्याला सिद्धी प्राप्त होते. अक्रमम, साधारणपणे काय असतं, एखादी घटना घडली की पोलीस बघा एकेका घटनेचा क्रम लावत 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 गुन्हेगारापर्यंत पोहोचतात. घटनाक्रम त्यांना माहीत असावा लागतो, ते बारीक सारीक चौकशी करतात. म्हणून ते सीआयडीकडे प्रकरण दिलेलं परवडत नाही गुन्हेगारांना. ते पकडले की इतकं 1000 प्रश्न विचारून छळून काढतात त्यांना. सगळा घटनाक्रम त्यांना हवा असतो, त्याची जुळवाजुळव ते करतात आणि मग गुन्हेगारापर्यंत बरोबर पोहोचतात जाऊन. योग्याला असा घटनाक्रम पाहिजे आवश्यकता वाटत नाही, तर सरळ मुक्कामावर पोचतो. म्हणजे सगळं क्षणार्धात त्याला कळतं, इतकी सिद्धी प्राप्त होते. आता या विभूतिपादाचं शेवटचं सूत्र आहे, समारोप होते. सूत्र क्रमांक 55, सत्व पुरुष योग शुद्धी साम्य कैवल्यम. अशा प्रकारे विवेकज्ञानी योगी आता विधेय अवस्था साध्य करू शकतो, प्रकृतीचा लय करू शकतो केव्हाही, पण काही आता राहिलंच नाहीये. विधेय प्रकृती त्याला सिद्धी प्राप्त झाली, त्याच्या मनात येईल तेव्हा तो देहापासून वेगळा होऊ शकतो आणि ध्यान लावू शकतो. यामुळे तो परमात्मा आणि तो ह्याच्यामध्ये साम्य तयार होतं. दोमध्ये काही आता फरकच राहत नाही, पूर्ण शुद्धी, पूर्ण पावित्र्य त्याच्यामध्ये येतं. कारण प्रकृतीपासूनच तो वेगळा होतो, देहापासून वेगळा होऊ शकतो. आणि आता राहिलं काय, देह शुद्ध झालेला असतो, तर सोडून देऊ शकतो त्याला. जर संचित शिल्लक असेल तर देह सोडता येत नाही, आत्मभोवती झाकळून होतं, देह सुट्टा सुटत नाही. पण विदेही अवस्था आल्यावर संचित काही शिल्लक राहत नाही, तो देहही मोकळा होतो. हा केव्हाही येतो, आता स्वतः त्याच्यात सिद्धी प्राप्त होते, केव्हाही तो मोकळा होऊ शकतो देहापासून. परमात्मा आणि औषात्मा याच्यामध्ये काही भेदच राहत नाही. संचिताचं वलय नष्ट झालेलं असतं, पूर्ण शुद्ध, पूर्ण पवित्रता आलेली असते. आता आजूबाजूला देह सिद्धीमुळे शुद्ध झालेला असतो, फक्त आचरण चालू असतं, जे काही आयुष्य असेल तेवढं. आणि तो सत्व पुरुष आणि हा पुरुष अंतरात्मा यांचं मिलन केव्हाही घडू शकतं योग्याकडनं, केव्हाही. त्याची सगळी सिद्धी प्राप्त होते, सगळी तयारी होते. विमानामध्ये इंधन भरून झालंय, सगळं यंत्रविंत्र सुरू केलेलं आहे. आता फक्त गिअर टाकायचं आणि उड्डाण करायचं, बस. सगळी सिद्धता प्राप्त होते. परंतु असं असलं तरी सुद्धा ते उड्डाण होणं त्याच्या हातात नसतं. तो परमात्म्याच्या दारापर्यंत पोहोचलेला आहे, सर्व झालेले आहे. भौतिकात जगतोय, अजून इथेच येतो, पण सिद्धता सगळी झाली. तो परमात्म्याच्या दारातच आलेला आहे, पण ते दार उघडणं आणि आत जाणं हे त्याच्या आवाक्याच्या बाहेर असतं. ते द्वार आपोआप उघडायचं असतं. त्याचं जे काही जीवन असेल ते त्याने प्रभू सेवा करत, समाज सेवा करत, योगिक आचरण करत, सर्व दृष्टीने भान ठेवून जगायचं असतं. आणि मग एक दिवस ते द्वार उघडतं, तेव्हा त्याचा आत प्रवेश होतो. नाहीतर त्याची बाहेर कैवल्य अवस्थेमध्ये त्याने जे काही असेल काळ तो सगळा तिथे छानपैकी व्यतीत करायचा, योगिक आचरण करत राहायचं. द्वार उघडलं, त्याचा आत परमेश्वरातून प्रवेश होतो, तो मुक्त होतो. अशा प्रकारे आपण विभूतिपाद
सुसंपन्न केलेला आहे.